फार्मसी झालेल्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। यूपीएससीने सीडीएससीओ मधील म्हणजे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन मधील ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी तब्बल 186 जागांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वॅकन्सी डिटेल, एलिजिबिलिटी, एज लिमिट, सॅलरी, ॲप्लिकेशन डेट आणि महत्त्वाचे मुद्दे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। सर्वप्रथम आपण या पदाबद्दल माहिती बघूया। पदाचं नाव किंवा पोस्टचं जे नाव आहे ते आहे ड्रग इन्स्पेक्टर, ज्याला आपण DI म्हणून ओळखतो। हे जे पद आहे ते कोणत्या ऑर्गनायझेशन अंतर्गत किंवा कोणत्या ऑर्गनायझेशनसाठी भरण्यात येत आहे तर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, ज्याला आपण CDSCO म्हणतो, जी की आपल्या भारताची ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे, नॅशनल रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे। ही रिक्रुटमेंट UPSC द्वारे घेण्यात येणार आहे, म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। याच्या टोटल 186 व्हॅकन्सीज आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 55 व्हॅकन्सी आहेत, EWS कॅटेगरीसाठी 41 व्हॅकन्सी आहेत, OBC कॅटेगरीसाठी 39 व्हॅकन्सी आहेत, SC कॅटेगरीसाठी 35 व्हॅकन्सी आहेत, तर शेड्यूल ट्राईब म्हणजेच ST कॅटेगरीसाठी 16 व्हॅकन्सी आहेत। याशिवाय जे PWBD वाले स्टुडंट असतात, फिजिकली वीक आणि हँडिकॅप स्टुडंट, त्यांच्यासाठी 8 जागा राखीव आहेत। आता सॅलरी महत्त्वाची आहे। सॅलरी किती राहणार आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे 7th पे कमिशननुसार लेवल 8 आहे, म्हणजेच जवळपास 47,900 बेसिक सॅलरी, म्हणजेच जवळपास पहिली सॅलरी तुम्हाला 60 ते 70 हजारापर्यंत येऊन जाईल। यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे नेमकं फॉर्म कोण कोण भरू शकतं तर अर्ज करण्यासाठी 2-3 प्रकारचे त्यांनी इलिजिबिलिटी दिलेली आहे। पहिली गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं, तुमच्याकडे जर बॅचलर डिग्री असेल फार्मसीमध्ये, म्हणजे तुमचं B.Pharm झालेलं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, किंवा म्हणजेच हे जर नसेल तर बॅचलर डिग्री तुमची फार्मास्युटिकल सायन्समध्ये जर झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता। सोबतच जर मेडिसिन असेल तुमच्याकडे, MBBS असेल विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी, तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता। या तिन्हीपैकी एक पण तुमच्याकडे एज्युकेशन असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, आणि आपल्याकडे सगळ्यांकडे B.Pharm हे एज्युकेशन आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा काय आहे तर अनरिझर्व स्टुडंटसाठी 30 वर्ष आहे, OBC साठी 33 वर्ष आहे, SC आणि ST कॅटेगरीसाठी 35 वर्ष आहे, आणि जे फिजिकली वीक आणि हँडिकॅप स्टुडंट असतात त्यांना यामध्ये अजून सवलत मिळालेली आहे, एजमध्ये रिलॅक्सेशन। आता याची ॲप्लिकेशन डेट काय, म्हणजे तुम्हाला फॉर्म कधीपासून भरता येणार तर 27 जून 2026 पासून तुम्हाला फॉर्म भरता येईल, आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 17 जुलै 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे जवळपास 20 दिवस तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आहेत। आता याची ॲप्लिकेशन फी काय, जे जनरल स्टुडंट आहेत, OBC चे स्टुडंट आहेत, EWS चे स्टुडंट आहेत, जे की मेल आहेत, त्यांना 25 रुपये फी आहे। सर्वच्या सर्व फिमेल जे असतात, सोबतच SC कॅटेगरी, ST कॅटेगरी आणि फिजिकली वीक जे स्टुडंट आहेत, या सगळ्यांना कोणतीही फी यामध्ये राहणार नाही। आता हे जे पद आहे, या पदासाठी नेमका जॉब प्रोफाईल काय, यांना नेमकं काम काय आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे। ड्रग इन्स्पेक्टर जो असतो तर ड्रग मॅन्युफॅक्चरिंग युनिटची तपासणी करणे, ड्रग सॅम्पल घेणे, औषधांच्या गुणवत्ता किंवा मानकांची तपासणी करणे, आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट अंतर्गत नियामक कामे करणे ही ड्रग इन्स्पेक्टरची मुख्य जबाबदारी आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे फार्मसी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। या भरतीचा कंप्लीट सिलेबस, सिलेक्शन प्रोसेस, प्रिव्हियस इयर पेपर, बेस्ट बुक आणि प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी यावर मी लवकरच सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त फार्मसी विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि अशाच अधिकृत फार्मसी रिक्रुटमेंट अपडेटसाठी SJ फार्माला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोबतच तुम्हाला जर ड्रग इन्स्पेक्टरची टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये CDSCO असं कमेंट करायचं आहे, तुम्हाला DM मध्ये या टेस्ट सिरीजबद्दल सर्व माहिती येऊन जाईल। आलं लक्षात? जय हिंद, जय महाराष्ट्र।